नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे चेतन राठोड आणि स्वागत करतोय आपला द प्रियांसी आयांसी अकॅडमी या YouTube चॅनलवरती। तर मित्रांनो, आपण जी टीईटी साठी सिरीज चालू केलेली आहे ती टीईटी पेपर 1 आणि पेपर 2 जे की 28 जानेवारी 2026 रोजी होणार आहे। तर त्यासाठी आपण जीएस जीके आणि मराठी विषय या विषयासाठी आपण मित्रांनो इथं काय चालू केलेली आहे, सिरीज चालू केलेली आहे। जे मागील झालेले पेपर आहे त्याचा आपण सविस्तरपणे आढावा घेऊन संभाव्य प्रश्नपत्रिका तयार करत आहोत। त्याची ही पुढची सिरीज आहे मराठीची। पुढचा टॉपिक बघूया मराठीचा। काही आपले जे हे आहेत मराठीचे व्हिडिओ झालेले पण आहेत, तुम्ही बघता, चांगला प्रतिसाद देतात, त्याच्याबद्दल मनापासून तुमचा आभार व्यक्त करतो आणि सुरुवात करतोय पुढच्या टॉपिकला। तर आजचा पहिला प्रश्न बघूया मित्रांनो, पंधरवाडा या शब्दाचा समाज ओळखा। समाजवर आहेत मित्रांनो हा प्रश्न। जर तुम्ही द प्रियांसी आयांसी अकॅडमी या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो, जेणेकरून दुसऱ्यांना पण त्याचा फायदा होईल आणि मी जेव्हा व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही बघायला सुरुवात कराल मित्रांनो। तर पंधरवडा या शब्दाचा समाज ओळखायचा आहे आपल्याला। समाज म्हणजे आपण बरेच वेळेस आपली व्याख्या रिपीट झाली आहे। समाज म्हणजे काय, समाजाचे किती प्रकार पडतात आणि मूळ समाज किती आणि त्याचे उपप्रकार किती पडतात, बरेचसे आपले काय झालेले आहेत मित्रांनो, याच्यावर बोलणं बराच झालेलं आहे। आज आपण बघूया समाज। तर पंधरवाडा मध्ये हा पंध जो आहे 15, तर हा काय मित्रांनो संख्यावाचक आहे। जर संख्यावाचक असेल तर आपण सरळ कुठला समाज बघतो मित्रांनो, तत्पुरुष समाज। तत्पुरुष समाज मधला जो उपप्रकार आहे तो कुठला आहे, कर्मधारय आहेत का, नाही, बहुवीर्य आहे का, नाही, अविभाव आहे का, नाही, तर द्विगु समाज आहेत मित्रांनो। काय योग्य उत्तर मित्रांनो द्विगु समाज हा योग्य उत्तर आहे मित्रांनो। द्विगु समाज म्हणजे काय असते, पहिला जो अंक असतो, पहिला जो शब्द असतो, पहिला जो विशेषण असतो हा संख्यावाचक असतो। उदाहरणार्थ हे बघा, पंधरवडा म्हणजे 15 दिवसाचे, म्हणजे आठवडा, 7 दिवसाचे, 8 दिवसाचे। त्याचप्रमाणे मित्रांनो पंचमुखी, 5मुखी हनुमान, त्याच्यानंतर त्रिभुवन, 3 भुवनाचा समूह। जेव्हा हा संख्या येतो नवरात्राचा समूह, जेव्हा हा पहिला संख्या येतो तेव्हा आपण द्विगु समाज असे म्हणतो मित्रांनो। अविभाव समाज तर माहितीच आहे, हा याच्यात पहिला पद हा विशेषण असतो आणि पहिला पद महत्वाचा असतो अविभाव समाजमध्ये। बहुवीर्य समाज मध्ये मित्रांनो दोन्ही पद महत्वाचा नसून तिसरा पद महत्वाचा असतो। उदाहरणार्थ याच्यात काय बघता येईल आपल्याला, बहुवीर्य समाजामध्ये तिसरा पद महत्वाचा लक्ष्मीकांत म्हणजे लक्ष्मी आहे, कांता ज्याची तो कोण, कांता म्हणजे मित्रांनो कांता म्हणजेच पत्नी, कांता म्हणजेच भार्या। ही लक्ष्मी कोणाची पत्नी आहे, विष्णूची, म्हणजे त्याचा काय विष्णू होतो। काय होतो मित्रांनो विष्णू, म्हणजे दोघाचाही अर्थ नव्हत, तिसराच जर भेद निघत असेल तर त्याला आपण काय म्हणतो, बहुवीर्य समाज असे म्हणतो। कर्मधारय त्याच्यात दोन्ही शब्द हा विशेषण असून जेव्हा आपण शब्दाची फोड करतो तो विशेषण असून एका विभक्तीत असतात। उदाहरणार्थ याच्यात आपल्याला काय बघता येईल, घनश्याम, घनासारखा श्याम असे उदाहरण आहे मित्रांनो कर्मधारय याचे। पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो, दुसरा प्रश्न आहे आजचा। आम्ही उद्या सकाळी मुंबईला जाऊ या वाक्यातील, आम्ही उद्या सकाळी मुंबईला जाऊ या वाक्यातील काय मित्रांनो, आम्ही हे कोणत्या प्रकाराचे सर्वनाम आहे। काय मित्रांनो आम्ही हे कोणत्या प्रकाराचे सर्वनाम आहे मित्रांनो। सर्वनाम आपण बरेच वेळेस आपल्या सर्वनामावर बोलणं झालं। सर्वनाम म्हणजे काय, नामाऐवजी येणाऱ्या शब्दाला आपण सर्वनाम म्हणतो, म्हणजे नामाची पुनरावृत्ती टाळणे हा सर्वनामाचा काम आहे। तर सर्वनाम तो, ती, ते, हा, ही, हे, जो, जी, जे, आपण, कोण, काय, स्वतः हे सर्वनाम आहेत मित्रांनो। हे सर्वनाम आहे, पुन्हा नाव न घेता त्याच्या जागी तो, ती असे आपण बोलतो, त्याला काय म्हणतात, सर्वनाम म्हणतात। मग सर्वनामाचे किती प्रकार पडतात, सर्वनामाचे 6 प्रकार पडतात मित्रांनो। त्याच्यात कुठले आहेत, प्रथम म्हणजे पुरुषवाचक सर्वनाम, त्याच्यानंतर संबंधी सर्वनाम, आत्मवाचक सर्वनाम, प्रश्नार्थक सर्वनाम, त्यानंतर दर्शक सर्वनाम, असे त्याचे प्रकार पडतात मित्रांनो। आणि 9 प्रकारे सर्वनाम वापरतात। त्याच्यात आहेत तू, तुम्ही, आपण, स्वतः, मी, काय, कोण, कसे, हे त्या 9 प्रकारचे आपण वापरतो मित्रांनो। तर आपल्याला याच्यात बघाय आम्ही उद्या मुंबईला जाऊ या वाक्यातील सर्वनाम ओळखायचं आहे। त्याच्यातील आम्ही जो शब्द आहे तो कशातून आलेला आहे, पर्यायातून बघूया मित्रांनो। आम्ही प्रथम पुरुषवाचक आहे का, संबंधी सर्वनाम आहेत का, दर्शक सर्वनाम आहेत का, की आत्मवाचक सर्वनाम आहे का। तर मित्रांनो आम्ही, आपण, स्वतः, मी, आम्ही, आपण, स्वतः, तू, तुम्ही, आपण, स्वतः, हे काय मित्रांनो, मी, आम्ही, आपण, स्वतः हे जर वाक्यात शब्द आले तर ते काय असतो, प्रथम पुरुषवाचक। तू, तुम्ही, आपण, स्वतः हे जर आले तर द्वितीय पुरुषवाचक। आपल्याला काय दिलेलं आहे, आम्ही म्हणजे हा काय मित्रांनो प्रथम पुरुषवाचक आहे। काय आहे, प्रथम पुरुषवाचक आहे। 1 नंबरचा आपल्याला योग्य पर्याय आहे मित्रांनो आपला। संबंधी सर्वनाम म्हणजे काय, हा पर्याय झाला, पण आपण जेव्हा विश्लेषण बघतो तेव्हा पुढचा बघूया। संबंधी सर्वनाम म्हणजे काय, संबंधी म्हणजे संबंध दर्शवणे मित्रांनो।
जे की जे ते जे चकाकते ते सोने नसते. म्हणजे सगळी गोष्टी जे चकाकणारे असतात ते सोने असतात का? कधी कधी आपण रस्त्याने येताना बाटलीचा जो बुच पडलेला असतो पैशासारखा दिसतो आपल्याला, चकाकतो, आपण लगेच उचलतो, आपल्याला लक्षात येते हा पैसा नाही, हा बुच आहे. बाटलीचा जो झाकण असतो त्या झाकणामधला जो बुच असतो तो आपल्याला काय वाटतं पैसाच आहे. म्हणजे जे चकाकते ते सोने नसते. म्हणजे सगळी चकाकणारी गोष्टी ही सोने नसते असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे ते जर असेल तर ते सर्वनाम आहे. कुठले सर्वनाम? संबंधी सर्वनाम. आणि त्याच्यानंतर हा बघूया दर्शक. जर एखादी गोष्टी दूरची किंवा लांबची दाखवण्यासाठी आपण हाही हे तोती ते म्हणजे ही पेन आहे, हा बोर्ड आहे याचा वापर करतो, त्याला ते काय होते मित्रांनो? तेव्हा दर्शक सर्वनाम होते मित्रांनो. तेव्हा काय होते? दर्शक सर्वनाम होते. आणि आत्मवाचक सर्वनाम याच्यात या सर्वनाम मध्ये मित्रांनो नीच. त्याच्यानंतर आपण आणि स्वतः हे शब्द येतात. हे आपण आणि स्वतः मित्रांनो हे शब्द प्रथम पुरुषवाचक मध्ये पण येतात आणि हे आत्मवाचक मध्ये येतात. निज मात्र हा फक्त आत्मवाचक मध्ये येतो. हे सहाही सर्वनामापैकी फक्त निज आत्मवाचक मध्ये येतो. पण आपण आणि स्वतः हे प्रथम पुरुषवाचक वर पण येतात आणि त्याच्यानंतर कशात येतात मित्रांनो? आत्मवाचक सर्वनामावर नामामध्ये पण येतात. पण नामानंतर जेव्हा वापरला जातो तेव्हा हा आत्मवाचक सर्वनाम असतो मित्रांनो. नाही तर हे जेव्हा प्रश्न येईल आपल्याला त्याच्यावर डिपेंड असतो हा आत्मवाचक सर्वनाम आहे की प्रथम पुरुषवाचक आहे. जेव्हा आपण वाक्य असतो तेव्हा आपल्याला मित्रांनो समजते. पुढचा प्रश्न बघूया विद्यार्थी मित्रांनो. मुलांनी पालकांना मान द्यावा या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. क्रियापदावरून अर्थाचा प्रकार ओळखा असं त्यांचं म्हणणं आहे की मुलांनी पालकांना मान द्यावा जेव्हा आपण वाचतो तेव्हा मित्रांनो अर्थावरून क्रियापदाचे 4 प्रकार पडतात. त्याच्यात आहेत पहिला आज्ञार्थी, विद्यार्थी, संकेतार्थी आणि स्वार्थी. हे 4 वाक्य असतात मित्रांनो. स्वार्थी म्हणजे फक्त साधा वाक्य असेल, मुले जेवतात, हे स्वार्थी वाक्य झाले. संकेतार्थी म्हणजे जर गाडी मिळेल तर मी येईल, जेव्हा परीक्षा होईल तेव्हा मी पास होईल, जेव्हा तेव्हा जर तर असे शब्द येतात तेव्हा संकेतार्थी होतो. आणि आज्ञार्थी म्हणजे मित्रांनो एखादी आज्ञा केली असेल, सौम्य आज्ञा असेल, प्रकट आज्ञा असेल, मुलांनो शांत बसा, विद्यार्थी पाणी आणा, ती खिडकी लावा, ही सौम्य आज्ञा झाली. ते काय असते मित्रांनो? आज्ञार्थी असते. आणि विद्यार्थी जर असेल त्याच्यात योग्यता असेल, त्याच्यात पात्रता असेल आणि शेवटी वाविव्य जर असेल तर मित्रांनो ते काय असते? विद्यार्थी असते मित्रांनो. तर आपण बघूया याच्यात मुलांनी पालकांना मान द्यावा, त्याच्यात काय द्यावा? मान द्यावा. काय द्यावा? आदर द्यावा. त्याच्यानंतर कुठली बी म्हणजे माहिती मागायची असेल किंवा काहीतरी हे करायचे असेल तर ते काय असते मित्रांनो? विद्यार्थी असते मित्रांनो. तर त्याचं जर इच्छा असेल, कर्तव्य किंवा शक्यता असेल, हे काय आहे? कर्तव्य आहे. हे काय मित्रांनो? कर्तव्य आहे. कशाला कर्तव्य? कर्तव्य असेल, शक्यता असेल, इच्छा असेल, ते काय? मुलांनी पालकांना मान द्यावा. मुलांनी सगळे मुलं काय करतात? पालकांना मानच देतात. म्हणजे आपला कर्तव्य आहे, आपण आपल्या आई वडिलांना मान द्यावा. हे काय आपला कर्तव्य झालं मित्रांनो. हे काय झालं? कर्तव्य झालं. कर्तव्य असेल आणि शेवटी क्रियापदाला वाविव्य अये प्रत्यय असेल. सरळ आपला बोट, आपली पेन विद्यार्थीवर गेली पाहिजे मित्रांनो. कुठे गेली पाहिजे? विद्यार्थीवर गेली पाहिजे मित्रांनो. क्लिअर? अर्थावरून जे 4 प्रकार पडतात ते क्लिअर झाले. हे अशाच प्रकारे आपण प्रत्येक प्रश्न स्टेप बाय स्टेप क्लिअर करत जाऊ मित्रांनो. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. पुढचा प्रश्न कशावर आहे? प्रयोगवर आहे. तर बघूया. गायीने गवत खाल्ले या वाक्यातील प्रयोग ओळखा. प्रयोग म्हणजे शब्दाची रचना, मांडणी किंवा ठेवण होय मित्रांनो. प्रयोगाचे मूळ 3 प्रकार पडतात. मी तुम्हाला प्रयोगाचे बरेच वेळेस प्रकार सांगितलो. आज प्रयोग तुमचा क्लिअरच करून टाकतो या प्रश्नामध्ये. तर प्रयोग करण्याची सोपी ट्रिक्स मी तुम्हाला सांगतो विद्यार्थी मित्रांनो. प्रयोगाचे 3 प्रकार पडतात. त्याच्यानंतर कर्तरी प्रयोग, कर्तरीचे 2 प्रकार पडतात. सकर्मक कर्तरी, अकर्मक कर्तरी. त्याच्यानंतर कर्मणीचे बरेच प्रकार पडतात. नवीन कर्मणी, जुनी कर्मणी, त्याच्यानंतर कर्मणी असे बरेच प्रकार पडतात मित्रांनो. त्यानंतर भावे, सकर्मक भावे, अकर्मक भावे, हे 3 प्रकार झाले. तर मित्रांनो आपल्याला काय बघायचं आहे? तर याच्यात गायीने गवत खाल्ले या वाक्याचा प्रयोग ओळखायचा आहे मित्रांनो. जेव्हा करता आपल्याला प्रयोग ओळखताना कर्ता आणि कर्म काय आहे ते ओळखता आला पाहिजे. तर ते कसे ओळखायचे? हे काय? खाल्ले काय आहे मित्रांनो? खाल्ले काय? खाल्ले आहे मित्रांनो क्रियापद. मग क्रियापदाला नारा, नारी, नारे हे प्रत्यय लावायचे. खाणारे कोण, कोणी खाले, कोण खाणार, हे नारा, नारी, नारे प्रत्यय लावायचे आणि प्रश्न विचारायचे. खाणारे कोण? गायीने काय खाली? गवत खाले. म्हणजे हे जर आपण नारा, नारी, नारे लावलो त्याच्यानंतर प्रश्न विचारत असेल आणि उत्तर येत असेल आपला, तर तो आपला काय मित्रांनो? कर्ता आहे. तर आपल्याला ओळखायचा आहे या वाक्याचा प्रयोग ओळखायचा आहे. तर प्रयोग मित्रांनो कर्तरी हा वर्तमान काळात होतो आणि कर्तरीला कुठल्याही कर्ताला प्रत्यय लागत नाही.
कर्तरी, सकर्मक कर्तरी आणि अकर्मक कर्तरी. जेव्हा सकर्मक कर्तरी म्हणजे अशी कर्तरी ज्यात कर्म असते, एखादी क्रिया करणारा कर्ता दुसऱ्या कोणावर तरी क्रिया घडवत असतो, तेव्हा तो सकर्मक कर्तरी होतो. पण जेव्हा कर्ता हा स्वतः क्रिया करून घेतो आणि स्वतः शोषून घेतो, तेव्हा तो अकर्मक कर्तरी असतो. त्याच्यात म्हणजे काय नसते मित्रांनो, कर्म नसते, तेव्हा तो अकर्मक. कर्मणी, कर्मणी म्हणजे मित्रांनो, कर्मणी भूतकाळात घडलेली असते, कर्मणी ही झालेली गोष्ट असते. कर्मणीमध्ये मित्रांनो कशाला प्रत्यय असते, कर्ताला प्रत्यय असते, कर्ताला प्रत्यय असते मित्रांनो कर्मणीमध्ये. आणि भावे, भावेमध्ये मित्रांनो कर्ताला आणि कर्माला दोन्हीला प्रत्यय असते, तेव्हा तो भावे प्रयोग होतो. तर आपण बघूया याच्यात काय आहे. तर मित्रांनो, गायीने गवत खाले, या काळातील कर्ता काय मित्रांनो, गायी. गायीने काय केले, गवत खाले. मग गायीला प्रत्यय आहेत का, हो, ने प्रत्यय आहेत. ने कुठल्या विभक्तीचा प्रत्यय आहे मित्रांनो, ने. ने तृतीय विभक्तीचा प्रत्यय आहे. तृतीय विभक्तीचा ने, सी, हे कशाचे आहेत, तृतीय विभक्तीचे आहेत. तर मित्रांनो ने प्रत्यय आहे, तर आपल्याला ओळखायचं आहे कर्तरी प्रयोग आहे का, नाही. का नाही, कारण की कर्तरी प्रयोग मध्ये प्रत्यय नसतो, सगळ्यांना माहित आहे. म्हणजे कर्तरी प्रयोग काय झाला मित्रांनो, हा आपला चुकीचा झाला. त्याच्यानंतर भाव्य प्रयोग. भाव्य प्रयोग जर राहिला असता तर गायीने गवत खाले, तर याचा गवतला पण प्रत्यय राहिला असता, गवतला नाही, हा चुकीचा झालाय. त्याच्यानंतर संकीर्ण. संकीर्ण तर याच्यात येतच नाही. काय नाही येत, संकीर्णमध्ये दोन प्रयोग असतात. त्याच्यात काय असते, कर्मणी कर्म म्हणजे कर्म कर्तरी किंवा कर्म भावे किंवा भावे कर्मणी असे. पण याच्यात आपल्याला सरळ सरळ दाखवलेला आहे, फक्त एकच आहे, ते म्हणजे गायीने गवत खाले, तर तो मित्रांनो कर्मणी प्रयोग आहे. काय मित्रांनो, कर्मणी प्रयोग आहेत मित्रांनो. तर अशाच प्रकारे तुम्हाला नवीन नवीन ट्रिक्स जर हे करून घ्यायचं असेल, शिकायचं असेल, तर तुम्ही द प्रियांशी आयांशी अकॅडमी या युट्यूब चॅनलवर जा, तिथं बघा, व्हिडिओ बघा. आवडत असेल तर लाईक करा, आवडत असेल तर मित्रांना शेअर करा, आणि खूप जास्त आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून मी जे व्हिडिओ टाकतील ते तुम्हाला लगेच कळेल मित्रांनो. पुढील प्रश्न बघूया मित्रांनो. पुढीलपैकी अलंकारिक शब्द आणि त्याचा अर्थ याची चुकीची जोडी ओळखा. पुढीलपैकी जे अलंकारिक शब्द दिलेले आहे आपल्याला, जेव्हा समानार्थी विरोधार्थी शब्द दिले जातात, अलंकारिक शब्द दिले जातात, त्याच्यानंतर म्हणी व वाक्य प्रचार दिले जातात, तर ते आपल्याला ओळखायला सांगतात. तर हे आपल्याला ओळखायचं आहे, तर आपण चला बघूया याच्यात. अळवावरचे पाणी म्हणजे अल्पकाळ टिकणारे. अळवावरचे पाणी किती काळ टिकतो, अल्पकाळ टिकतो. म्हणजे आपल्याला चुकीची जोडी सांगितलेली आहे. ही जोडी कशी आहे मित्रांनो, ही बरोबर आहे. ही जोडी बरोबर आहे. आपल्याला चुकीची सांगितलेली आहे, ही बरोबर आहे. पण आपला उत्तर बरोबर आहे का, नाही. म्हणजे ही बरोबर आहे, म्हणजे उत्तर चुकीचं आहे, म्हणजे ही आपल्यासाठी काय झाली, चुकीची जोडी झाली. त्याच्यानंतर कळीचा नारळ, भांडणे लावून देणारा. कळीचे नारळ सगळ्याकडे असतात, कळीचे नारळ आमच्याकडे पण आहे, तुमच्याकडे पण असेल. कळीचे नारळ आजकाल कळीचे नारळच जास्त झालेले आहे. हा पण बरोबर आहे, पण आपला उत्तर बरोबर आहे का, नाही. तर हा काय मित्रांनो, चुकीचा आहे. त्याच्यानंतर कर्णाचा अवतार म्हणजे पराक्रमी मनुष्य, नाही मित्रांनो, हा चुकीचा आहे. कर्णाचा अवतार म्हणजे पराक्रमी मनुष्य नाही, तर कर्णाचा अवतार म्हणजे उद्धार. कर्णाचा अवतार म्हणजे उद्धार मनुष्य, जे मागल ते देणारा मनुष्य, म्हणजेच कर्णाचा अवतार मित्रांनो. तर हा हा आपला उत्तर योग्य आहे मित्रांनो. हा आपली जोडी चुकीची आहे, म्हणून आपला उत्तर योग्य आहे. 3 नंबर योग्य आहे मित्रांनो. कुपमंडूक म्हणजे संकुचित वृत्तीचा. कुपमंडूक म्हणजे संकुचित वृत्ती. कपट वृत्ती म्हणजे एकदम कशी वृत्ती मित्रांनो, चिंगट वृत्ती, चिंगट वृत्तीवाला. तर हा पण बरोबर आहे, पण आपला उत्तर काय आहे मित्रांनो, कर्णाचा अवतार म्हणजे पराक्रमी मनुष्य नाही, तर तो उदार मनाचा, जे मागल तो देणारा. महाभारतामध्ये आपण बघतो मित्रांनो, कर्ण इंद्राला काय देतो, सकाळी जे कवच कुंडल असतो, ते सूर्य जेव्हा उगवतो तेव्हा त्याच्याकडून जे मागाल ते मिळेल असं असते, तेव्हा इंद्र हा घात करून येतो आणि काय नेतो मित्रांनो, त्याच्याकडून कवच कुंडल नेतो मित्रांनो. कोणाकडून, कर्णाकडून. कर्ण हा हसत हसत देतो मित्रांनो. पुढचा प्रश्न बघूया विद्यार्थी मित्रांनो. शारदा या शब्दाचे समानार्थी नसलेला शब्द कोणता. शारदा या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता, हे बघायचं आपल्याला. तर खाली बघून वागेश्वरी, भारती, विनापाणी आणि तनया. तर मित्रांनो, वागेश्वरी, भारती आणि विनापाणी हे काय, शारदा. शारदाचे काय मित्रांनो, हे शारदाचे समानार्थी शब्द आहेत. आपल्याला काय ओळखायचं आहे मित्रांनो, समानार्थी नसलेला. इथं आपल्याला दिलेला आहे नसलेला. आपण प्रश्न वाचताना गडबड केली नाही पाहिजे, जेणेकरून आपला प्रश्न चुकणार नाही. आपण वाचतो असलेला, म्हणजे आपल्याला सवय असते पटापट वाचायची, त्याच्यात आपण नसलेला हा विसरतो आणि असलेला वाचतो. वाचल्यानंतर आपला प्रश्न मित्रांनो चुकतो. तर नसलेला, शारदा या शब्दाचा समानार्थी नसलेला, तर काय नाही मित्रांनो, वागेश्वरी आहेत, भारती आहेत, विनापाणी आहेत, फक्त काय नाही मित्रांनो, तनया नाही. म्हणून हा आपला योग्य उत्तर काय मित्रांनो, तनया आहेत मित्रांनो. तर मित्रांनो, तर तनया म्हणजे काय, तनया म्हणजे मुलगी. तनया म्हणजे मुलगी, आत्मजा, मुलगी, हे काय झाले मित्रांनो, तनया या शब्दाचे काय आहे, ते समानार्थी शब्द आहेत मित्रांनो.
पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो, भाववाचक नामावर पुढचा प्रश्न आहे. उदार या विशेषणापासून भाववाचक नाम बनवताना कोणते प्रत्यय वापरतात? उदार या विशेषणा नामाचे भाववाचक नाम बनवताना कुठले प्रत्यय वापरावे लागतात? तर 9 प्रकारचे प्रत्यय असतात मित्रांनो. त, ई, ता, ई, पण, पना, वा, ई, आ, ई असे प्रत्यय असतात. ते प्रत्यय आपल्याला पाठ असायला पाहिजे, जेणेकरून आपण जेव्हा शब्द बघू, जेव्हा आपण प्रश्न बघू, तेव्हा आपल्याला लगेच आपल्या डोक्यामध्ये क्लिक झाला पाहिजे की याला कुठला प्रत्यय लागतो. प्रत्यय म्हणजे वाक्याच्या शेवटी लागणारा आणि उपसर्ग म्हणजे काय, वाक्याच्या सुरुवातीला लागणारा. मित्रांनो, आपल्याला प्रत्यय भाववाचक नाम म्हणजे आपल्याला माहित आहे. भाववाचक नाम म्हणजे काय, जे प्रेम असते, दुःख असते, राग असते, ते जे आपल्या मनात जे असते मित्रांनो, ते आपण बाहेर दाखवू शकत नाही, त्याला भाववाचक नाम असे म्हणतात मित्रांनो. तर आपण बघूया आता हे उदार या विशेष नामापासून भाववाचक नाम बनवताना कुठला प्रत्यय वापरला जाईल. तर ईता, उदारी होते का? ता होते का मित्रांनो? नाही. तर त्याच्यानंतर काय होते? ता, तो पण होत नाही. य आणि त्वा होते. तर य म्हणजे काय? तर मित्रांनो, उदार या शब्दाला य प्रत्यय लावल्यास औंदर्य हे प्रत्यय लावल्यास औंदर्य आणि ता प्रत्यय लावल्यास त्याला उदारता. काय? उदारता आणि औंदर्य असे शब्द तयार होतात मित्रांनो. मूळ म्हणजे हे काय असतात? विशेष नाम, सामान्य नामच असतात. पण जेव्हा आपण त्याला प्रत्यय लावतो तेव्हा ते काय होतात मित्रांनो? भाववाचक नाम होतात मित्रांनो. म्हणूनच आपण जर उदारला 2 प्रत्यय लावलो, ये म्हणजे काय? ये म्हणजे मित्रांनो औंदर्य आणि ता जर लावलो तर मित्रांनो काय होते? उदारता असे होतात मित्रांनो. पुढचा प्रश्न बघूया विद्यार्थी मित्रांनो. पुढचा प्रश्न, पक्षी हवेत उडाला या वाक्यातील हवेत या शब्दाची विभक्ती कोणती? पक्षी हवेत उडाला या शब्दातील हवेत या शब्दाची विभक्ती कोणती? विभक्ती मित्रांनो सगळ्यांनाच माहित आहे. विभक्ती किती असतात? कारकात किती असतात? विभक्ती 8 असतात, कारकात 6 असतात. कारण की प्रथमाला आणि संबोधन जो 8वी आहे त्याला काय नसतो मित्रांनो? कारकात नसतो. तर हे काय आहे तर बघूया. तर मित्रांनो, विभक्ती प्रथमा, द्वितीया, चतुर्थी, त्याच्यानंतर तृतीया, पंचमी, सप्तमी, षष्ठी आणि संबोधन मित्रांनो. तर मित्रांनो आपल्याला काय बघायचं आहे? जे त आहे, त हा प्रत्यय लागलेला आहे. कशात? हवेत. पक्षी हवेत उडाला या वाक्यातील हवेत या शब्दाची विभक्ती ओळखा. त्या आपल्याला जो प्रत्यय त लागलेला आहे, हा त कुठल्या विभक्तीचा आहे तो आपल्याला ओळखायचा आहे. बस आपल्याला तो ओळखताना मित्रांनो जे विभक्ती आहे त्या सगळ्याचा प्रत्यय आपल्याला माहित असणं गरजेचं आहे मित्रांनो. तर प्रथमात प्रत्यय लागत नाही. द्वितीयात सलाते, म्हणजे जर एकवचनी असेल, अनेकवचनी असेल तर सलानाते. तृतीयात नेयसीही हे तृतीयात आणि चतुर्थी आणि द्वितीया याचे दोन्हीचे प्रत्यय काय मित्रांनो? हे समान आहेत. सलाते, सलानाते. त्याच्यानंतर पंचमी जर असेल तर आपण पंचमी म्हणजे मित्रांनो त्याचा हे काय मित्रांनो? कारकार्थ काय आहे? पंचमीचा अधिकरण त्याच्यात दुरावा किंवा वियोग हे येते मित्रांनो. त्याच्यानंतर काय? त्याच्यानंतर षष्ठी, चाची चेच्या, झाजी झेच्या संबंध दर्शविला जातो. त्याच्यानंतर सप्तमीत काय आहे मित्रांनो? म्हणजे तही आ म्हणजे स्थान, काळ, वेळ हे दाखवले जातात मित्रांनो. कशात? तही आ. सप्तमीत आपल्याला तेच पाहिजे. सप्तमी कुठे आहे? सप्तमी ही बघा. सप्तमी आपण बघूया. सप्तमीत काय आहे मित्रांनो? तही आ. त, ई आणि आ हे जर प्रत्यय असेल तर सरळ आपल्याला काय लिहायचं आहे मित्रांनो? सप्तमी विभक्ती लिहायची आहे मित्रांनो. तर पक्षी हवेत उडाला यापैकी हवेत जो आहे या शब्दाची विभक्ती ओळखताना आपल्याला त हा प्रत्यय लागलेला आहे. किंवा त प्रत्यय लागला तर त प्रत्यय कुठल्या विभक्तीचा आहे तो ओळखायचा आहे. आपण तो निश्चितपणे ओळखला आणि तो आपण पंचमी कुठली आहे? सप्तमी आहे. आपण योग्य उत्तर आपलं काय? 3 आहे मित्रांनो. द्वितीय जर असेल तर सलाते, सलानाते असते मित्रांनो. सलानाते. चतुर्थी असेल ते पण सलाते, सलानाते. आणि जर पंचमी असेल तर ऊन आणि ऊन. मुंबईहून पुणे काय आहे? छोटे आहेत. पुण्याहून मुंबई मोठी आहे. असे ऊन. सलानाते, चतुर्थी, द्वितीया आणि सप्तमी तही आहे मित्रांनो. एवढा जर आपण आठवण ठेवलं तर आपला प्रश्न चुकणार नाही मित्रांनो सप्तमीवरचा. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. तो प्रसंग अत्यंत भयानक होताना या वाक्याचे अचूक उद्गारार्थी वाक्य कोणते? उद्गार म्हणजे जे मनातील भावना असतात ते उत्कटपणे बाहेर निघतात त्याला आपण उद्गार असे म्हणतात मित्रांनो. तर जर उद्गार असेल तर ते आपल्याला ओळखायचं आहे. तर उद्गारार्थी वाक्य कोणते? किती भयानक होता तो प्रसंग? उद्गारार्थी चिन्ह आहे का? नाही. म्हणजे हा आपला उत्तर बरोबर नाही मित्रांनो. तो प्रसंग खूप भयानक होताना
तो प्रसंग खूपच भयानक होताना असं त्याला म्हणायचं आहे, म्हणून तो प्रसंग खूपच भयानक होताना हे काय मित्रांनो आपला उद्गारार्थी आहेत मित्रांनो. हा आपला उत्तर बरोबर आहे मित्रांनो 2 नंबर. तो प्रसंग खूपच भयानक होताना जेव्हा उत्कट भावना अचानक बाहेर निघतात तेव्हा उद्गारार्थी होते मित्रांनो. मित्रांनो राजाज्ञा या शब्दाचा योग्य समाज ओळखा. समाजावर मित्रांनो जेव्हा आपण टीईटीची एक्झाम देत असतो त्याच्यात 2 प्रश्न समाजावर येतात. समाज टीईटीचा सिलेबस तुम्हाला सांगतो मित्रांनो. त्याच्यात काय असते 2 पॅरेग्राफ असते 5-5 मार्कासाठी. एकात जे म्हणजे एखादी कथा दिलेली असते त्याच्यातून आपल्याला शब्द प्रश्न उत्तर दिलेला असतो खाली तो शोधावा लागतो. त्याच्यानंतर 5 मार्कासाठी कविता असते. ते कविताचे प्रश्न जे आहेत ते याच्यात येतात मित्रांनो. आणि 5-10 मार्कासाठी व्याकरण आणि 5-10 मार्कासाठी शब्दसंग्रह विचारला जाते. हा टीईटीचे शब्द काय आहे मित्रांनो हा सिलेबस आहे मित्रांनो. जो उतारा आहे आपला उतारा तर आपला बिलकुल चुकत नाही, कोणाचाच चुकत नाही. जर योग्य प्रकारे जर आपण त्याचा वाचन केलो त्याच्यात एखादी शब्द असेल तर त्याचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला बाहेरून लिहावा लागते. म्हणजेच आपल्याला पाठ असेल तरच येते ते, नाहीतर येत नाही. आणि दुसरा म्हणजे कवितेचा पण असतो. कविताचे पण त्याच्यात वाक्यप्रचार पण असतात. कविताच्या याच्यात त्याच्यात म्हणी असतात. ते आपल्याला विचारतात याशी जुळणारी म्हणी ओळखा, याशी जुळणारा वाक्यप्रचार ओळखा असे विचारतात मित्रांनो. त्याच्यानंतर प्रश्न समाजावर 2 विचारले जातात, अलंकारावर 2 विचारले जातात, मागं पुढे होऊ शकतात. पण त्याच्यानंतर शब्दाची जाती याच्यावर विचारले जातात, हे संधीवर 2 विचारले जातात. असा हा टीईटीचा काय मित्रांनो सिलेबस आहे. आणि सिलेबस जो जुना होता 2013 ते 2025 पर्यंत, पण 25 मध्ये थोडा बदलताना दिसला. कारण आता दिवसेंदिवस तर प्रश्नाची पातळी वाढणारच आहे मित्रांनो. तेवढे जे अभ्यास करतात लोक त्याच्यामुळे थोडी ती पातळी वाढते. पण प्रश्न जे आपण घ्यालो क्वालिटी क्वेश्चन आहे मित्रांनो. हे याच्या बाहेरचा येऊ शकत नाहीत मित्रांनो. जास्तीत जास्त जे आपण म्हणजे हेच प्रश्न येणार नाही, पण याचे रिलेटेड जेव्हा आपण 4 पर्याय बघतो तोच प्रश्न येऊ शकतात मित्रांनो. त्याच्या बाहेरचा प्रश्न येणार नाही. क्वालिटी एकच राहणार मित्रांनो. तर राजाज्ञा या शब्दाचा योग्य समाज ओळखायचा आहे आपल्याला. द्वंद्व समाज आहे का, अविभाव समाज आहे का, तत्पुरुष समाज आहे का, की बहुवीर्य समाज आहे. तर मित्रांनो आपल्याला ओळखायचं आहे याच्यातील द्वितीयपद प्रधान असतो. द्वितीयपद जो राजाज्ञा आहेत तर द्वंद्व समाज म्हणजे दोन्ही पद महत्वाचे असतात. अविभाव समाज मध्ये फक्त एकच पद महत्वाचा असतो. आणि तत्पुरुष समाज त्याच्यात मित्रांनो दुसरा पद महत्वाचा असतो. दुसरा पद विचारलेला आहे आपल्याला. राजाज्ञा म्हणजे राजाची आज्ञा. राजाची काय मित्रांनो राजाची आज्ञा म्हणजेच राजाची आज्ञा. दुसरा पद महत्वाचा आला याच्यात म्हणून राजाज्ञा म्हणजे राजाची आज्ञा. तर मित्रांनो दुसरा पद कशात महत्वाचा आहे तत्पुरुष समाजामध्ये. तर 3 नंबर काय आहे मित्रांनो 3 नंबर उत्तर हा योग्य उत्तर आहे मित्रांनो. आपला 3 नंबरचा उत्तर योग्य आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो पुढीलपैकी अशुद्ध शब्द ओळखा. शुद्ध ओळखायचा आहे का नाही. शुद्ध आजकाल कोणाला चालत नाही. अशुद्ध शब्द ओळखा हे ओळखायचं आपल्याला. अशुद्ध शब्द मित्रांनो आशीर्वाद, कवयित्री, परीक्षा आणि उज्ज्वल याच्यापैकी आपल्याला अशुद्ध शब्द ओळखायचा आहे. 4 पैकी एक हा अशुद्ध दिलेला असतो. तो अशुद्ध ओळखताना मित्रांनो आशीर्वाद हा बोर झालेला आहे. प्रत्येक वेळेस हजारो वेळेस प्रश्न आतापर्यंत विचारलेला असेल तो सगळ्या विद्यार्थ्यांना काय झालेला आहे पाठ झालेला आहे. आशीर्वाद फक्त आपल्याला दुसरी वेळांची असेल तर तो डायरेक्ट काय होतो आशीर्वाद होतो. आशीर्वाद हा शुद्ध शब्द आहे पण आपल्याला अशुद्ध शब्द पाहिजे म्हणून पर्याय क्रमांक 1 चुकीचा आहे. त्याच्यानंतर परीक्षामध्ये मित्रांनो शेवटी दुसरी विलांटी असते. परीक्षाला जी री आहे ती दुसरी विलांटी असते मित्रांनो. कधी पण बघा तुम्ही आपण घाईघाईमध्ये पहिली विलांटी करतो ना आपला उत्तर चुकते. हा पण आपला उत्तर चुकलेला आहे. कवयित्री म्हणजे जे ये आहे याला पहिली विलांटी आणि त्री जी आहे त्रीला दुसरी विलांटी द्यावी लागते. कवयित्री हा शुद्ध शब्द आहे. तर मित्रांनो आपल्याला अशुद्ध शब्द पाहिजे. उज्ज्वल हा अशुद्ध शब्द आहे मित्रांनो. उज्ज्वल हा अशुद्ध शब्द आहे. मग उज्ज्वल शुद्ध शब्द कसा होतो तर उज्ज्वल भविष्यासाठी उज्ज्वल डबल ज असतो मित्रांनो. उज्ज्वलला काय असतो डबल ज असतो मित्रांनो. उज्ज्वल आपण बरेच वेळेस ऐकलेला असेल, बरेच वेळेस पाहतो, बरेच वेळेस लिहितो. उज्ज्वल मित्रांनो डबल. हा उज्ज्वल प्रश्न मित्रांनो 2025 ते 2013 ते 2025 पर्यंत आतापर्यंत हा 8 वेळा विचारलेला प्रश्न आहे. उज्ज्वल हा प्रत्येक पेपर मध्ये उज्ज्वल विचारला जातो मित्रांनो. तर आपल्याला भविष्य उज्ज्वल करायचे असेल तर द प्रियांशी आयांशी अकॅडमी या युट्यूब चॅनलला जा, भेट द्या. त्या व्हिडिओला लाईक करा. मागील जे व्हिडिओ आहे त्याला मित्रांना शेअर करा. जर आवडत असेल खूप जास्त आवडत असेल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा मित्रांनो. जेणेकरून जेवढे व्हिडिओ येईल तुम्हाला लगेच समजेल आणि तुमचा काय होईल मित्रांनो फायदा होईल मित्रांनो. पुढचा प्रश्न बघू मित्रांनो 12वा आहे. जे चकाकते ते सोने नसते हे वाक्य कोणत्या प्रकाराचं आहे. जे चकाकते ते काय नसते सोने नसते हे वाक्याचा प्रकार या धड्यामधला आहे. तर कुठल्या प्रकारचा वाक्य आहे ते बघूया. तर हा केवळ वाक्य आहेत का मित्रांनो. केवळ वाक्य असेल तर सरळ वाक्य असतो. त्याच्यात हे जे ते हे नसतात म्हणून तो केवळ वाक्य नाही. पर्याय क्रमांक 1 चुकीचा आहे मित्रांनो.
त्याच्यानंतर संयुक्त वाक्य आहे का? संयुक्त वाक्य असेल तर दोन वाक्याला कनेक्ट करतो, दोन वाक्याला जोडतो उभ्याने व्याव्याने. आणि व किंवा हे शब्द असतात, पण हे शब्द असतात. संयुक्त वाक्य हा संयुक्त वाक्य आहे का? नाही, जे ते आहे. मित्रांनो, जेव्हा जे ते येते तेव्हा आपल्याला एकच लक्षात ठेवायला पाहिजे, हा मिश्र वाक्य आहे. मित्रांनो, काय जे ते, जे चकाकते ते सोने नसते. जे ते जेव्हा येते तेव्हा ते काय असते मित्रांनो? जेव्हा तेव्हा. जे ते जर तर हे जर आलं तर सरळ सरळ आपली पेन आहे, आपली पेन डायरेक्ट कुठं गेली पाहिजे मित्रांनो? मिश्र वाक्य याच्यावर गेली पाहिजे मित्रांनो, जेणेकरून जेव्हा पण तुम्हाला भविष्यात कुठेही जे ते दिसला तर तिथे तुम्ही लगेच मिश्र वाक्य करून टाकायचे मित्रांनो. तर याचं योग्य उत्तर आहे 3 नंबर, मिश्र वाक्य मित्रांनो. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. डोके खाजवणे ह्या वाक्यप्रचार, या वाक्यप्रचार अचूक अर्थ काय? डोके खाजवणे या वाक्यप्रचाराचा अचूक अर्थ ओळखायचा आहे आपल्याला. डोके दुखणे आहे का? नाही. आठवण्याचा प्रयत्न करणे, हो, काहीतरी आपल्याला आठवायचा प्रयत्न करत असेल तर आपण डोके खाजवतो. तर डोके खाजवणे हा काय मित्रांनो? आठवण्याचा प्रयत्न करणे. मी जेव्हा पहिले शाळेत होतो तेव्हा मला काही यायचे नाही. जेव्हा शिक्षक मला प्रश्न विचारले तेव्हा मी उगाच डोके खाजवायचो, जेणेकरून शिक्षकाला वाटलं पाहिजे हा विचार करत आहे, पण मी काही विचार करत नव्हतो. काही येतच नव्हतं तर काय विचार करणार. म्हणून डोके खाजवणे म्हणजे आठवण्याचा प्रयत्न करणे, म्हणजे मित्रांनो डोके खाजवणे हा त्याचा योग्य उत्तर आहे मित्रांनो. तर तुम्हाला अशाच प्रकारे जर नवनवीन व्हिडिओ बघायचे असेल तर तुम्ही द प्रियांशी आयांशी अकॅडमीवर जा, तिथं लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. जे की आपली जी आता टीईटी साठी सिरीज चालू आहे, टीईटी साठी सिरीज संपली, टीईटीचे पेपर संपले की आपण दुसऱ्या परीक्षाची तयारी करूया. अशाच प्रकारे आपण नवनवीन परीक्षाची तयारी करत राहूया मित्रांनो. धन्यवाद.